हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्ही फोटो बघून म्हणत असाल कुठे आलाय, तर मी अविनाश निघालेलो आहे जुनं फर्निचर या पिक्चरच्या प्रीमियरसाठी. खूप इंटरेस्टिंग व्लॉग असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. जॉनी बाय. आणि त्यानंतर मी आलेलो आहे मडजेट्टीवरून मला वर्सोवाला जायचं आहे. काय सुंदर असा व्ह्यू दिसत होता, तुम्ही बघा, मस्त वाटतं ना. त्यानंतर मी बोटीमध्ये बसलेलो आहे ना, आता मला वर्सोवाला जायचं आहे. आता वर्सोवाला का, तर मी अविनाशच्या घरी जाणार आहे आणि मी ना अविनाश आम्ही दोघे मिळून आम्ही प्रीमियरला जाणार आहे. आम्हाला दोघांनाही इन्व्हिटेशन आहे. आणि इकडे अशा बोटी होत्या, मी पलीकडे 2 प्रकारच्या इकडे बोटी आहेत वर्सोवाला जाण्यासाठी मडवरून किंवा वर्सोवावरून येण्यासाठी मडसाठी. इकडे तुम्ही बघू शकता, ह्या नॉर्मल बोटी आहेत, ही स्पीड बोट आहे. तिकडे बाजूलाच मडला 2 प्रकारच्या बोट असतात, एक स्पीड बोट आणि एक नॉर्मल बोट. आणि इकडे बऱ्याच तुम्ही इकडे बघताय ना, हे इकडे माशांचं काम चालतं. म्हणजे मासे पकडून आणले की इकडे असं काढून वगैरे तिकडे साफसफाईचं काम वगैरे चालतं. इकडे बरेच लोकांचं काम चालू होतं बरोबर इकडे वर्सोवा जेट्टीला. आणि त्यानंतर मी अविनाशच्या घराच्याच बाजूला हिंगळी देवीचं मंदिर आहे, इकडे देवीचं दर्शन घेतलं, अविनाशच्या घरी थांबलो आणि त्यानंतर आम्ही फिल्मला निघालो. जाताना बघा अविनाशच्या बाईकचा जरा प्रॉब्लेम झाला, तो आम्ही आता इकडे करून घेतला. आणि 7ला प्रीमियर होता, आम्हाला वेळ झालेला आहे, 7:20 झालेले आहेत. जायला एक 10 मिनटं लागतील जूला. आणि आम्ही निघालेलो आहे जूला प्रीमियरसाठी. आणि हे कायमचंच ट्रॅफिक, कुठेही जा ट्रॅफिक वैताग येतो कधी कधी. आणि थोड्याच वेळात आम्ही आता प्रीमियरसाठी निघतोय, म्हणजे पोचतोय आणि पोचलेलो आहे. हे इकडे आहे जूचं PVR सेंटर आणि आम्ही आता PVRला पोचलोय. लेट पण थेट पोचलो, अजून चालू झालेलं नाही. हे बघून खूप भारी वाटलं. इकडे आता सगळ्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे चालू होते, सगळे ॲक्टर्स लोक आलेले, बरेच तुम्हाला ॲक्टर बघायला मिळणार आहेत. तर तुम्हाला दिसतच असेल कोण कोण आले. पिक्चरचे लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर सर पण आलेले आहेत, सरांची एंट्री झालेली आहे आत्ताच. आणि इकडे उपेंद्र दादा खतरनाक इंटरव्ह्यू देत होता. इकडे सगळे मीडियावाले पण आलेले होते वेगवेगळ्या चॅनेलचे, ते त्यांचं काम चालू होतं, मी आपलं काम करत होतो. हॅलो गाईज, तर आम्ही इकडे आलेलो आहे. हा आहे वैभव, इकडे आहे अविनाश. आम्ही जुनं फर्निचर फिल्म बघण्यासाठी आलेलो आहे. आज प्रीमियर आहे, फिल्म खूप छान आहे. तर तुम्ही पण नक्की एकदा बघा, थिएटरमध्ये जाऊनच बघा. आणि हो, हा पण वैभव, मी पण वैभव, भाऊ पहिल्यांदा भेटलोय, खूप चांगलं वाटतं भावाला भेटून. भावाचे व्हिडिओ खूप मस्त असतात, सेटवरची मज्जा धमाल सगळा तो शेअर करतो. खूप तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढे. त्याचंही चॅनल आहे, त्यालाही फॉलो करा. नाव VSP ब्लॉग चॅनल आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही भेटतो लवकरच. आणि फिल्म खूप छान आहे, चांगला विषय आहे, तर सर्वांनी जवळच्या जाऊन थिएटरमध्ये पहा अशी विनंती आहे. तर चला भेटूया नंतर. चला. इकडे वैभव त्याच्या चॅनलसाठी व्हिडिओ शूट करतो. जुनं फर्निचर या मूवीच्या प्रीमियरला मित्रांनो, आता ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला मी आर्टिस्टचे स्पॉटिंग देईन, ते नीट बघा. बॅकग्राऊंड म्युझिक लावून तुम्ही नक्की शेअर करा, एन्जॉय करा. चला. जुनं फर्निचर या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा, खतरनाक काम आहे. इकडे आहेत पिक्चरचे हिरोईन आणि दिग्दर्शक महेश दादा आणि त्यांचं सगळ्यांचं चाललेलं आहे कॉन्व्हर्सेशन. आणि ते मीडियावाले बघा कसे शूट करून घेत आहेत. बरेच ॲक्टर आहेत या पिक्चरमध्ये. आणि इकडे सचिन दादा पण आहे. सर, ही आहे भूषण दादा, म्हणजे भूषण प्रधान यांची फॅमिली. ओळखलं काय यांना तुम्ही? आणि इकडे अविनाश पण देत होता रिव्ह्यू. थोडक्यात सगळे फिल्मचे रिव्ह्यू देत आहेत, बॅट्स देत आहेत, माझेही देऊन झालेले आहेत. आणि आता आपण पिक्चरच्या मेन पार्टकडे वळूया. पिक्चर कसा आहे? पिक्चर खूप छान आहे, खूप स्टारकास्ट आहे, प्रत्येकाने आपली भूमिका चोख बजावलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर लग्न झाल्यानंतर आईवडिलांच्या वाट्याला येणारी दुःख आणि मुलांच्या वाट्याला येणारं सुख, ह्यातली तफावत बघायची असेल तर ही पिक्चर नक्की बघा. कारण की कसं असतं, लहान असताना आईवडील बाळांचे मुलांचे संगोपन चांगले करतात आणि मुलांना तेच आईवडिलांची लाज वाटू लागते मोठ्यापणी.
ह्या तर मी थोडक्यात सांगितलं आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये, मी एवढ्या थोडक्यामध्ये काही सांगू शकत नाही आहे. तर फिल्म नक्की बघा एवढंच सांगेन. इकडे सगळ्यांच्या फॅमिली, मित्र असतील आणि फिल्मचे कलाकार आणि कलाकारांच्या फॅमिली हे सगळे शुभेच्छा देत आहेत एकमेकांना. आम्हाला जो सपोर्ट दिला ना त्याचा आनंद आहे खूप. ही आहे हिरोईन अनुश्री दांडेकर. Yes, नक्कीच भेटू. Thank you so much. प्रीमियर झालेला आहे. सगळे मीडियावाले सगळ्यांचे बाईट्स घेत आहेत आणि सगळ्यांचे जवळजवळ बाईट्स झालेले आहेत. सगळे सगळ्यांना शुभेच्छा वगैरे देत आहेत, फोटोशूट करत आहेत आणि खूप भारी वाटलं. खूप फिल्म छान होती आणि खूप एन्जॉय केला. तर आता घरी निघालो. कसं वाटतं मित्रांनो, तुमचा वैभव तुम्हाला कशा नव्या लुकमध्ये दिसतोय? दररोज एका वेगळ्या लुकमध्ये असतो. आज एकदा खूप छान लुक आहे, तुम्ही पाहताय. अरे जे आज पिक्चर बघितलंय ना ते कानातनं बाहेर जायला नको म्हणून असं घातलेलं आहे. आणि खरंच मित्रांनो, आम्ही तुम्हाला हे सांगतोय की जुनं फर्निचर हा चित्रपट सर्वांनी पहा. खरंच खूप कमाल चित्रपट आहे आणि खूप घेण्यासारखं आहे पिक्चरमध्ये, त्यामुळे सगळ्यांनी बघा. महेश मांजरे सरांनी ज्या प्रकारे दिग्दर्शन, ज्या प्रकारे काम केलंय, लेखन पण त्यांचंच आहे. खूप 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 कमाल चित्रपट, खूप छान नक्की केलेलं पहा आणि आपल्या लोकांना सांगा, आपल्या कुटुंबाला सांगा. तर जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन जुनं फर्निचर चित्रपट नक्की बघा. तुम्ही म्हणत असाल की पिक्चर नक्की बघा असं का सांगताय, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट आहे ती आईवडिलांवर आहे आणि त्यांच्या दुःखांवर आहे, त्यामुळे मी सांगतो आहे. आणि आम्ही आता आलो वर्सोवा सोशलमध्ये आणि मी आता मडला जाणार आहे. मी जाताना आंबे घेतले, जसं सकाळी आलेलो तसंच आता रात्रीही रिटर्न निघालेलो आहे. वर्सोवामधून मी आता मडला जाणार जेट्टीवरून, म्हणजे बोटनी. आणि मी पोचलेलो आहे मडमध्ये आल्यानंतर मला पलीकडचा असा वर्सोव्याचा व्ह्यू दिसत होता. खूप सुंदर व्ह्यू होता. तर आजचा व्हिडिओ, आजचा व्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा